नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पाइस कन्या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण बनवलेली आहे एकदम सोपी आणि एकदम टेस्टी अशी पत्ताकोबीची भाजी। इतकी झटपट ही भाजी बनते ना, तुम्ही सहज 10 ते 15 मिनिटांमध्ये तुमची भाजी तयारी करण्यासही तयार होऊन जाते। तर आपण ही सुरुवातीला पत्ताकोबी कट करून घेतलेली आहे, नंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे। आता आपण भाजीला फोडणी घालत आहोत। त्यासाठी आपण कढईमध्ये पुरेसं तेल घातलेलं आहे। थोडंसं तेल जास्त घातलं ना तर ह्या भाजीला चव खूप छान येते। आता आपण तेल तापलं की मोहरी, जिरे, कढीपत्ता आणि लसूण आणि ठेचलेला घालणार आहोत। आता घातला आपण 1 चमचा ठेचलेला लसूण। आता हा लसूण मस्त परतून घ्यायचा व्यवस्थित लाल होईपर्यंत। लसूण परतला की आपण आता फोडणीमध्ये घालणार आहोत थोडीशी हळद जेव्हा आपण फोडणीमध्ये घालतो ना तर भाजीला कलर ही खूप छान येतो आणि भाजीची चव पण खूप छान बनते। तर आता आपण हा कट केलेला गोबी आहे तो स्वच्छ धुवून फोडणीमध्ये घातलेला आहे। आता आपल्याला हा फोडणीमध्ये घातल्यानंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आपली भाजी बिना पाण्याची आपण बनवत आहोत। एकदम चविष्ट लागते चवीला आणि इतकी झटपट बनते ना। तुम्हाला जर एखाद्या वेळेस स्वयंपाकाला उशीर झाला आणि आता भाजी काय करावं असं वाटत असेल तर तेव्हा तुम्ही हा पर्याय घ्या। मला पण आज थोडासा उशीर झाला होता आणि झटपट भाजी बनवायची होती टिफिनसाठी, तर मग पटकन माझ्या हातात हा पत्ताकोबी आला आणि मी पटकन भाजी बनवली। अगदी 15 मिनिटात माझी भाजी तयार झालेली होती। तर आता आपण हा पत्ताकोबी जो आहे तो व्यवस्थित फोडणीमध्ये परतून घेतलेला आहे। याला तुम्ही खूप कमीत कमी साहित्यामध्ये एकदम टेस्टी बनते बरं ही भाजी। आता आपण मीठ घातलेलं होतं आणि झाकण ठेवलं होतं। 5 ते 6 मिनिटांपर्यंत झाकण ठेवायचं। मस्त ही पत्ताकोबी जी आहे ते वाफवून निघते आणि वाफवून निघली की आपण शिजली का चेक करायची। थोडीशी कच्ची जर असेल ना तर ही भाजी खायला एकदम चविष्ट लागते। तर आता आपली पत्ताकोबी जवळपास वाफवून झालेली आहे। ही भाजी हिरव्या मिरचीच्या ठेच्यात केली ना तरी पण छान लागते आणि लाल तिखट टाकून बनवली तरी पण छान लागते। तर मी शक्यतोवर लाल तिखट टाकून बनवते कारण माझ्या मुलांना हिरव्या मिरचीतल्या भाज्या जास्त आवडत नाही। तर आता मी लाल तिखट घातलेलं आहे 1 ते 1.5 चमचा आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट। ह्या भाजीला शेंगदाण्याचं कूट न घालता सुद्धा ह्या भाजीची चव एकदम छान लागते। भाजीला कलर खूप छान आलेला दिसतच आहे तुम्हाला। तर आता आपली भाजी जवळपास तयार झालेली आहे। आता ह्या पत्ताकोबीच्या सुक्या भाजीमध्ये जर तुम्हाला थोडंसं तेल जास्त वाटत असेल तर 1 चमचा बेसन पीठ घालायचं, मस्त परतायचं आणि 1-2 मिनिटांपर्यंत परत वाफ द्यायची। आता आपण सर्वात शेवटी याच्यावर घातलेली आहे कोथिंबीर। आता आणखीन एक टिप आहे, ही भाजी थोडीशी तळाला चिटकू द्यायची, नंतरच भाजीचा गॅस जो आहे तो बंद करायचा, तेव्हाच भाजीला छान चव येते। आता आपली भाजी तयार झालेली आहे। आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। एवढी सोपी भाजी आहे ना, तर नवीन मुली शिकत असताना त्यांना जर ही भाजी शिकवली तर पटकन जमते। म्हणून नवीन मुलींसाठी तर आवर्जून हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका।